नमस्कार सर्वांना. 3 दिवसापासून इतका छान पाऊस पडत आहे. थंडगार वातावरण केलेलं आहे. आज अशा थंडगार वातावरणामध्ये मस्त गावरानी कोंबडा आणून त्याची भाजी करून खायची इच्छा झालेली आहे. ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. छान कोंबड्याची छान भाजी. नक्की संपूर्ण व्हिडिओ पहा. पाहू शकता मस्त पाऊस पडत आहे. चौकड एकदम थंडगार वातावरण झालेलं आहे. ही आमची कॉलनी आहे. आम्ही या कॉलनीमध्ये राहतो. बघू शकता चौकड वल्ल 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 करून टाकलेला आहे पाण्याने. आभाळ कसा आलेला आहे. आता आपण आपल्या भाजीचा कार्यक्रम चालू. नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. 2-3 दिवस झालं आपल्या मुखेडमध्ये मस्त पाऊस पडत आहे. थंडीचे दिवस चालू झाल्याने वाटत आहे, म्हणून आणलेला आहे. 1.25 किलो गावरानी मुर्गा घेतला होता. कापून वगैरे सगळं 1 किलोच्या जवळपास राहिलेलं आहे. आता आपण याला उकडून घेऊया. उकडण्यासाठी अद्रक लसूणचं पेस्ट, कोथिंबीर, हळद, मीठ एवढंच लागणार आहे. आता आपण याला उकडून घेऊया. बघू शकता याच्यात 2 माप तेल टाकलेलं आहे. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आपल्याला भाजी उकडायची आहे. त्यासाठी थोडा कांदा टाकू. बघू शकता आपण याच्यात लसूण अद्रक टाकून घेऊ. आपला कांदा लाल झालेला आहे. आता आपली कोथिंबीर टाकून देऊ. लसूण अद्रक टाकलं होतं आपण. मीठ आणि हळद पण टाकून देऊ त्याच्यात आपण. आपण चिकन टाकून देऊ आपल्याला. आपण ताट झाकून टाकू व ताटामध्ये पाणी टाकू आपण. आता पाणी टाकू आपण ताटामध्ये. पाणी पण थोडं गरम केलेलं आहे, तरी पण आपण ताटात टाकून ठेवू. बघू शकता आता आपल्या चिकनचं आमचं पाणी सुटलेलं आहे. थोडंसं पाणी गरम झालेलं आहे. आता आपण हे पाणी त्यात सोडून देऊ. थोडंसं छान हलवून घेऊ याला. आता हे गरम पाणी केलेलं आहे, सोडून टाकून देऊ. बस आपल्याला याच्यामध्येच भाजी बनवायची आहे. दुसरं पाणी टाकायचं नाही आपल्याला. आपण प्रत्येक वेळेस 4 मसाले वापरतो भाजीमध्ये, दुसरा कोणताच मसाला टाकत नाही. हे 4 मसाले इथे केलेले आहेत पुरे मिक्स. आता आपण भाजीला फोडणी मारूया. हे बघू शकता आपलं चिकन उकडून तयार झालेलं आहे. गावरानी चिकनला काही वेळ लागत नाही, 10 मिनिटांमध्ये उकडलेलं आहे. बस आता आपल्याला ह्याला तडका मारायचा आहे. तेल ठेवलेलं आहे वरी. आता आपण बाकीची सामग्री टाकूया ह्याच्यात. हे पाहू शकता खोबरा, डाळवा, कोथिंबीर, शायजिरा, खसखस आणि ह्या ताटामध्ये लाल तिखट, लसण अद्रकची पेस्ट आणि दाखवलेला सर्व मिक्स मसाला. बघू शकता आपलं तेल गरम झालेलं आहे. सर्वात पहिले लसण टाकू. लाल तिखट टाकलेलं आहे. लाल आपले सर्व मसाले टाकलेले आहेत त्याच्यात. आता थोडंसं आपण याच्यात पाणी सोडूया मसाले शिजण्यासाठी. बघू शकता आपला मसाला आता किती मस्त शिजलेला आहे. आता आपण 1 पळी पाणी टाकलं होतं, त्याच्यामध्ये 1 थेंब पण पाणी राहिलं नाही. त्याच्यानं मसाला आपला चांगला शिजते एकदम उत्तम. आता आपण जे आपल्या शायजिरा आणि खसखस आहे ना, त्याची पूड टाकून देऊया. थोडीशी कोथिंबीर टाकून देऊया तेलामध्ये. त्याला शिजू देऊया चांगलं. बाकीचे मसाले टाकूया आपण. भाजलेला खोबरा आहे, आपल्याला काय भाजायची गरज नाही परत. आपण याला उकडलेल्या रश्यामध्ये टाकू शकतो. बघू शकता आपला मसाला सारा शिजलेला आहे. आता आपण याच्यामध्ये डाळव्याचं पीठ टाकून देऊया भाजी कसवण्यासाठी. बघू शकता आपला डाळ याच्यात टाकलेला आहे. आता आपण याच्यामध्ये हळूहळू उकडा टाकून देऊया. उकडायचे पीस होते हे मसाल्यामध्ये सोडूया.
बघू शकता आता आपलं मसाल्यामधलं मटण झालेलं आहे. आता आपल्या ह्याच्यातलं जे सूप होतं गरम केलेलं ते सोडूया आपण. बघू शकता आपण आता याच्यामध्ये सूप सोडून टाकूया आपल्या भाजीमध्ये. बस 5 मिनिटात आपली भाजी खाण्यासाठी तयार होईल. बघू शकता आपल्या भाजीला कसा कलर आलेला आहे, 1 नंबर कलर आलेला आहे. आता आपल्या जेवणासाठी चिकन तयार आहे. माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. हे पाहू शकता आपले पीस भाजी 1 नंबर जबरदस्त झालेला आहे.